मिनिटात तयार होणारी ही वालाच्या शेंगाची चटपटीत आणि चमचमीत भाजी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला वालाच्या शेंगा लागणार आहे. येथे मी पाव किलो वालाच्या शेंगा घेऊन स्वच्छ धुवून अशा निवडून घेतलेल्या आहे. आता या साईडला ठेवून देऊया. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर आणि गरम मसाला टाकून आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये 7 ते 8 आपण कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकून छान अशी तडतडेपर्यंत फ्राय करून घेतली. त्यामध्ये 2 बारीक चॉप केलेले कांदेसुद्धा आपण टाकून सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आता या शेंगा शिजण्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे, त्यामुळे याची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी लागणार आहे. आता कांदा सॉफ्ट झाला की आपण ज्या निवडून स्वच्छ धुवून ठेवलेल्या शेंगा आहे त्या थोड्या थोड्या करून कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहे. आता सर्व शेंगा काढून झाल्या की ह्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे सर्व मसाला शेंगांना लागेल या पद्धतीने आपल्याला ही भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे. छान असा याचा सुगंध सुटायला लागला की ह्याला असं थोडंसं आपण खालीवरती मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली जो कांदा राहिलेला असतो ना तो जळणार नाही. हे बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे. आपला शेंगासुद्धा सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजवर आपण चवीपुरतं ते मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे मीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ मिक्स झालं की येथे 2 ते 3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण टाकून यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे परतवून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनटं. हे बघा शेंगदाण्याच्या कूटामुळे फार छान टेस्ट येते. आता 5 मिनटासाठी आपण या शेंगांवर झाकण ठेवून देऊया. 5 मिनटानंतर आपण बघू शकतात आपल्या छान अशा मऊ लुसलुशीत शेंगा शिजून तयार झालेल्या आहे. भाकरीसोबत चपातीसोबत अत्यंत स्वादिष्ट अशा लागतात. वरून थोडीशी कोथिंबीर चॉप करून टाकून घ्यायची आहे. सर्व घरभर सुगंध दरवळतो या शेंगांचा. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.